चेक अनादर प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता। ॲडव्होकेट मोहसिन सलीम मिर्झा यांनी केला युक्तिवाद। दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील सूर्यभान सीताराम गायकवाड यांनी नागपूर येथील अनिल शामराव रामटेके यांच्या विरुद्ध 10 लाख रुपयांचा चेक अनादर झाल्यामुळे दिग्रस दिवाणी व फौजदारी न्यायालयात सन 2018 साली कलम 138 NI ॲक्ट अंतर्गत खटला दाखल केला होता। न्यायपरिष्ठ प्रकरण असताना फिर्यादी सूर्यभान गायकवाड यांचे निधन झाल्याने त्यांचे वारस मुलगा शंकर सूर्यभान गायकवाड यांनी प्रकरण समोर चालविले। सदर प्रकरणात आरोपीतर्फे दिग्रस येथील सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट मोहसिन मिर्झा यांनी अनिल रामटेके यांची बाजू मांडली व सदर प्रकरणात युक्तिवाद करून आरोपी अनिल रामटेके यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली। दिनांक 4 जानेवारी रोजी विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू व युक्तिवाद ऐकून आरोपी अनिल रामटेके यांची निर्दोष मुक्तता केली। सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट मोहसिन मिर्झा यांनी आपल्या पक्षकाराची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिल्याने ॲडव्होकेट मोहसिन मिर्झा यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।